नमस्कार. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलचा अभ्यास करणार आहोत, पण नेहमीच्या पठडीत नाही. विषय आहे अज्युअर कम्प्यूट सर्व्हिस निवडणे. आता हे कम्प्यूट वगैरे ऐकून म्हणजे असं वाटतं की हे खूपच टेक्निकल आहे, पण सोप्या भाषेत तुमच्या ॲप्स किंवा वेबसाईटला चालवणारी ही एक शक्ती आहे. पण आजकाल इतके पर्याय आहेत की नक्की काय निवडावं हेच कळत नाही. अगदी बरोबर. हे म्हणजे एका प्रचंड मोठ्या टूलबॉक्ससारखं आहे. टूल बॉक्स. हो. त्यात हातोडा आहे, स्क्रूड्रायव्हर आहे आणि समजा लेझर कटर पण आहे. प्रत्येक कामासाठी एक वेगळं हत्यार आहे. आज आपण टेलविंड ट्रेडर्स नावाच्या एका काल्पनिक कंपनीचा प्रवास बघणार आहोत. ते हळूहळू आपलं काम क्लाउडवर नेत आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांना एका नवीन आव्हानाला सामोरं जावं लागते. त्यांच्या या प्रवासातून आपण शिकणार आहोत की कोणत्या कामासाठी कोणतं हत्यार वापरायचं. उत्तम. म्हणजे आज आपण फक्त काय आहे हे नाही, तर का आणि कधी वापरायचं हे पण समजून घेणार आहोत. चला तर मग या टूलबॉक्समधलं एक एक हत्यार बाहेर काढून बघूया. सुरुवातीलाच 3 मोठे शब्द येत आहेत: IIS, PAAS आणि SaaS. हे ऐकल्यावरच अनेकांना वाटतं की हे आपल्यासाठी नाही. या संकल्पना सोप्या कशा करता येतील? याला आपण घर बांधण्याच्या प्रक्रियेशी जोडूया. IaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. समजा तुम्ही एक मोकळा प्लॉट विकत घेतला. ओके. आता त्यावर घर कसं बांधायचं, किती मजले, डिझाईन कसं असेल, हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आणि कंट्रोल मिळतो. Azure व्हर्च्युअल मशीन्स हे याचं उदाहरण आहे. म्हणजे सगळा कंट्रोल माझा, पण सगळी जबाबदारी पण माझी. वीज, पाणी, बांधकाम सगळं मलाच बघावं लागेल. बरोबर. आता दुसरा प्रकार PaaS म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. इथे बिल्डर तुम्हाला घराचा पूर्ण सांगाडा म्हणजे स्लॅब, कॉलम, भिंती बांधून देतो. वीज आणि पाण्याचं कनेक्शन पण तयार आहे. तुम्हाला फक्त इंटेरियर, रंगकाम आणि फर्निचर करायचं आहे. पाया कसा आहे किंवा स्लॅब किती मजबूत आहे याची चिंता तुम्हाला नाही. Azure ॲप सर्व्हिस याच प्रकारात मोडते. आणि तिसरा SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. हे म्हणजे फुल्ली फर्निश्ड घर भाड्याने घेण्यासारखं. एक्झॅक्टली. तुम्ही फक्त बॅग घेऊन राहायला जायचं. मायक्रोसॉफ्ट 365 हे उत्तम उदाहरण आहे. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कंट्रोल आणि सोपेपणा यात एक ट्रेड ऑफ आहे. पण कंट्रोल सोडल्यामुळे काही मर्यादा येतात का? असं काही आहे का जे तुम्ही PaaS म्हणजे ॲप सर्व्हिसवर करू शकत नाही, पण IaaS म्हणजे VMवर सहज करू शकता? खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो, नक्कीच मर्यादा येतात. समजा तुमच्याकडे एक जुनं खास सॉफ्टवेअर आहे, ज्याला ऑपरेटिंग सिस्टममध्ये काहीतरी विशिष्ट बदल लागतात किंवा त्याला नेटवर्कवर पूर्ण कंट्रोल हवा असतो. अशा गोष्टी तुम्ही पॅसवर नाही करू शकत. तिथे तुम्हाला प्लॅटफॉर्मच्या नियमांप्रमाणेच चालावं लागतं. आणि म्हणूनच आजही व्हर्च्युअल मशीन्स खूप महत्वाच्या आहेत. अच्छा. म्हणजे इथूनच आपल्या टेलविंड ट्रेडर्सच्या कथेची सुरुवात होते. त्यांच्याकडे असं काहीतरी जुनं सॉफ्टवेअर आहे का? अगदी. टेलिविन ट्रेडर्सकडे त्यांचं जुनं बिलिंग आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं एक सॉफ्टवेअर आहे, जे त्यांनी 10 वर्षांपूर्वी बनवलं होतं. ओके. ते अजूनही उत्तम चालतं, पण आता त्यांना ते त्यांच्या ऑफिसमधल्या सर्व्हरवरून काढून क्लाउडवर न्यायचंय आणि त्यात काहीही बदल करायचा नाहीये. इथेच Azure व्हर्च्युअल मशीन्स किंवा VMs कामाला येतात. यालाच लिफ्ट अँड शिफ्ट म्हणतात ना, म्हणजे उचलून सरळ दुसरीकडे ठेवणे. पण हे सेट करताना काय काय लक्षात ठेवावं लागतं? हो, यालाच लिफ्ट अँड शिफ्ट म्हणतात. VM सेट करताना काही गोष्टींची एक चेकलिस्टच आहे. जसं की योग्य नेटवर्क तयार करणं, VMला ओळखता येईल असं नाव देणं आणि तुमच्या ग्राहकांच्या जवळचं लोकेशन निवडणं, जेणेकरून ॲप फास्ट चालेल. पण सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो तो म्हणजे VMची साईज निवडण्याचा. म्हणजे किती पॉवरफुल मशीन घ्यायची हे ठरवणं? हो, आणि इथे एक प्रोटेप आहे. Azureमध्ये B सिरीज नावाच्या VMs आहेत, ज्यांना बर्स्टेबल VMs म्हणतात. जर तुमचं ॲप जास्त वेळ शांत असतं आणि कधीतरीच जास्त पॉवर वापरतं, जसं की रात्री रिपोर्ट जनरेट करताना. अगदी, तर या VMs खूप स्वस्त पडतात, कारण तुम्ही फक्त वापरलेल्या अतिरिक्त पॉवरचेच पैसे देता. हे निवडणं म्हणजे स्मार्ट खर्च करणं. अगदी. हे माझ्यासोबत एकदा झालंय. मी एक मोठी VM टेस्टिंगसाठी बनवली आणि आठवडाभरासाठी बंद ठेवली. महिन्याच्या शेवटी बिल बघितलं तर धक्काच बसला. कारण VM बंद केल्यावर कम्प्युटर चालवण्याचा खर्च म्हणजे कम्प्यूट खर्च थांबतो, पण डेटा साठवण्याचा म्हणजे स्टोरेजचा खर्च चालूच राहतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे जी सुरुवातीला लक्षात येत नाही. परफेक्ट पॉइंट. गाडी गॅरेजमध्ये उभी असली तरी पार्किंगचे पैसे द्यावे लागतात, तसंच आहे हे. ठीक आहे. म्हणजे टेलविंड ट्रेडर्सने त्यांचं जुनं सॉफ्टवेअर VMवर टाकलं. आता पुढे काय?
त्यांच्या ई-कॉमर्स साईटसाठी त्यांना त्यांच्या हजारो प्रोडक्ट्सचे फोटो रिसाईज करून त्यावर वॉटरमार्क टाकायचा आहे. हे एका VMवर करायला तर दिवस लागतील. बरोबर. आणि इथेच आपल्या टूलबॉक्समधला दुसरा हत्यार बाहेर येतं, ॲज्युअर बॅच. कल्पना करा की तुम्हाला दिवाळीसाठी 1000 लाडू बनवायचे आहेत. एकट्याने बनवायला महिना लागेल, पण तुम्ही 100 मदतनीस कामाला लावले तर ते काम एका दिवसात होईल. ॲज्युअर बॅच हेच करतं. ते तुमचं मोठं काम हजारो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वाटतं आणि एकाच वेळी शेकडो किंवा हजारो VMsच्या एका पूलवर ते काम समांतरपणे चालवतं. अरे वा, म्हणजे हे तर टीमवर्क मॅनेजर झालं. टेलविन ट्रेडर्सच्या फोटो प्रोसेसिंगच्या कामासाठी हे अगदी योग्य आहे. काम झालं की त्या सगळ्या VMचं काय होतं? हीच तर गंमत आहे. काम झालं की ते सगळे मदतनीस म्हणजे VMs आपोआप निघून जातात. त्यामुळे तुम्हाला फक्त जेवढा वेळ काम चाललं तेवढ्याच वेळेचे पैसे द्यावे लागतात. याला हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग किंवा HPC म्हणतात आणि हे सायंटिफिक रिसर्च, 3D रेंडरिंग अशा कामांसाठी वापरलं जातं. तर VMs आपल्याला पूर्ण कंट्रोल देतात, पण त्यासोबत जबाबदारी पण येते. पॅचिंग, अपडेट्स, सिक्युरिटी. टेलिविन ट्रेडर्सच्या डेव्हलपर्सना वाटलं, आम्हाला फक्त आमची नवीन वेबसाईट चालवायची आहे. हे सर्व्हर मॅनेजमेंटचं डोकेदुखी नको आहे. या विचारातूनच PaaS आणि विशेषतः ॲज्युअर ॲप सर्व्हिस सारखी सर्व्हिस जन्माला आली असेल. अगदी अचूक. ॲप सर्व्हिसमध्ये तुम्हाला सर्व्हर, नेटवर्क किंवा ऑपरेटिंग सिस्टमची काळजी करायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या वेबसाईटचा किंवा ॲपचा कोड लिहा आणि अपलोड करा. बाकी सगळं जसं की रहदारी वाढल्यावर आपोआप क्षमता वाढवणे म्हणजे ऑटो स्केलिंग, लोड बॅलन्सिंग हे सगळं ॲज्युअर बघतं. यात डिप्लॉयमेंट स्लॉट्स नावाचा एक प्रकार आहे. तो खूप इंटरेस्टिंग वाटतोय. तो नक्की कसा काम करतो? तो डेव्हलपर्ससाठी एक वरदान आहे. समजा तुमची एक चालणारी वेबसाईट आहे जी प्रोडक्शन स्लॉटवर आहे. ओके. तुम्हाला त्यात काही बदल करायचे आहेत. तुम्ही हे बदल थेट वेबसाईटवर करण्याऐवजी एका वेगळ्या स्टेजिंग स्लॉटवर करता. ही एक प्रकारची डुप्लिकेट वेबसाईट असते जी फक्त तुम्हाला दिसते. अच्छा. तिथे तुम्ही सगळे बदल तपासून बघता. जेव्हा तुम्हाला खात्री होते की सर्व काही ठीक आहे, तेव्हा तुम्ही एका क्लिकवर स्टेजिंग आणि प्रोडक्शन स्लॉटची अदलाबदल म्हणजे स्वॅप करता. याचा अर्थ युजर्सना काहीही त्रास होत नाही आणि वेबसाईट क्षणभरासाठीही बंद पडत नाही. हो. आणि हा फक्त एक छान फीचर नाहीये. याचा व्यावसायिक परिणाम खूप मोठा आहे. हे तुम्हाला झिरो डाऊन टाईम डिप्लॉयमेंट करायची क्षमता देतं, जे कोणत्याही गंभीर ऑनलाईन व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता वाढते. थांबा, इथे मी थोडं गोंधळलो. आधी आपण VMs बद्दल बोललो, आता ॲप सर्व्हिस. मग हे कंटेनर्स नक्की काय आहेत आणि त्यांची गरज का पडली? चांगला प्रश्न आहे. VM म्हणजे एक पूर्ण घर, ज्यात एकच कुटुंब म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम राहतं. त्यामुळे जागा वाया जाते. कंटेनर म्हणजे एका मोठ्या बिल्डिंगमधले छोटे छोटे फ्लॅट्स. ओके. बिल्डिंग एकच आहे म्हणजे होस्ट मशीन, पण प्रत्येक फ्लॅटमध्ये एक वेगळं ॲप राहू शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे या फ्लॅट्सना स्वतःची पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम लागत नाही, ते बिल्डिंगची कॉमन OS वापरतात. यामुळे जागेची आणि रिसोर्सेसची प्रचंड बचत होते. ॲप्स खूप हलके आणि जलद सुरू होतात. म्हणजे कमी खर्चात जास्त भाडेकरू ठेवण्यासारखं आहे. पण मग अज्युअरमध्ये AZI आणि AKS अशा 2 सर्व्हिसेस का आहेत? एकाच कामासाठी 2 हत्यारं? हा गोंधळ अनेकांना होतो. ACI हे कंटेनर चालवण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे. समजा तुम्हाला फक्त 1-2 भाडेकरू ठेवायचे आहेत. तुम्ही त्यांना थेट फ्लॅटची किल्ली द्याल आणि तेच करतो. तुम्ही फक्त तुमचा कंटेनर द्या, बाकी काहीही मॅनेज करायची गरज नाही. हे छोट्या ॲप्स किंवा तात्पुरत्या कामांसाठी उत्तम आहे आणि याची बिलिंग सेकंदावर होते. आणि AKS हे नाव तर एखाद्या सायफाय सिनेमातल्या रोबोटसारखं वाटतंय. AKS म्हणजे त्या पूर्ण बिल्डिंगचा सोसायटी मॅनेजर. जेव्हा तुमच्याकडे शेकडो किंवा हजारो फ्लॅट्स म्हणजे कंटेनर्स असतात, तेव्हा कोण कधी येणार, पाण्याची टाकी भरणे, सुरक्षा बघणे, हे सगळं एकटा माणूस नाही करू शकत. बरोबर. कुबेरनेट्स हा तो मॅनेजर किंवा ऑर्केस्ट्राचा कंडक्टर आहे. तो बघतो की सगळे कंटेनर्स व्यवस्थित चालत आहेत की नाही. एखादा बंद पडला तर तो लगेच दुसरा सुरू करतो. लोड वाढला की नवीन कंटेनर्स तयार करतो. AKS ही अज्युअरची मॅनेज केलेली कुबरनेट्स सर्व्हिस आहे. अच्छा, म्हणजे कुबरनेटची खरी शक्ती फक्त कंटेनर चालवणं नाही, तर त्यांना मोठ्या प्रमाणात मॅनेज करणं आहे. अगदी. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कुबरनेट्समुळे तुम्ही सेल्फ हीलिंग किंवा स्वयंदुरुस्त होणारे ॲप्लिकेशन्स बनवू शकता. स्वयंदुरुस्त? हो. समजा टेलविन ट्रेडर्सच्या पेमेंट गेटवेचा एक कंटेनर रात्री 3 वाजता क्रॅश झाला.
डेव्हलपरला फोन करायची गरज नाही, AKSला ते कळेल आणि ते एका क्षणात एक नवीन, निरोगी कंटेनर सुरू करेल. हे तुमच्या ॲपच्या विश्वासार्हतेसाठी एक गेम चेंजर आहे. वाह. म्हणजे टेलविन ट्रेडर्सची वेबसाईट आता AKSवर खूप चांगल्या प्रकारे चालतीये. पण आता त्यांना एक नवीन छोटीशी गरज निर्माण झाली आहे. जेव्हा कुणी ग्राहक त्यांच्या प्रोफाईलमध्ये फोटो अपलोड करतो, तेव्हा त्या फोटोची एक छोटी थंबनेल इमेज आपोआप तयार व्हायला हवी. या छोट्याशा कामासाठी एक पूर्ण कंटेनर सतत चालू ठेवणं म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. एकदम बरोबर पकडलं. आणि याच गरजेतून सर्व्हरलेस या संकल्पनेचा जन्म झाला. यातलाच एक प्रकार म्हणजे Azure फंक्शन्स. याला तुम्ही मोशन सेन्सर असलेल्या दिव्यासारखं समजू शकता. ओके, जेव्हा कोणी समोरून जातं म्हणजेच एखादी घटना किंवा इव्हेंट घडते तेव्हाच तो दिवा लागतो, बाकी वेळ बंद. तसंच जेव्हा कोणी स्टोरेजमध्ये फोटो अपलोड करतो, ही झाली घटना, तेव्हाच हे फंक्शन म्हणजे कोडचा एक छोटा तुकडा चालतं. ते थंबनेल बनवतं आणि काम झालं की बंद होतं. म्हणजे तुम्हाला फक्त जेवढा वेळ कोड चालला, अगदी मिलीसेकंदांमध्ये, तेवढ्याच वेळेचे पैसे लागतात. हा तर क्लाउडमधला सगळ्यात कार्यक्षम नोकर आहे. हो, पण याचा खरा फायदा फक्त पैसे वाचवणं नाहीये. याचा खरा फायदा आहे इव्हेंट ड्रिव्हन आर्किटेक्चर बनवणं. यामुळे तुमचा व्यवसाय घटनांवर रिअल टाईममध्ये प्रतिक्रिया देऊ शकतो. एक नवीन ऑर्डर आली, एका ग्राहकाने वाईट रिव्ह्यू दिला, स्टॉकमध्ये एक वस्तू संपली, या प्रत्येक घटनेवर तुम्ही एक स्वयंचलित क्रिया सुरू करू शकता. यामुळे तुमचा व्यवसाय अधिक सक्रिय आणि प्रतिसाद देणारा बनतो. मग यात लॉजिक ॲप्स काल आहे, ते पण सर्व्हरलेस आहे का? हो, लॉजिक ॲपसुद्धा सर्व्हरलेस आहे, पण दोन्हीमध्ये एक मूलभूत फरक आहे. Azure फंक्शन्स हे कोड फर्स्ट आहे, म्हणजे तिथे तुम्हाला कोड लिहावा लागतो. लॉजिक ॲप्स हे डिझाईन फर्स्ट आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या सर्व्हिसेसना एकत्र जोडून एक वर्कफ्लो बनवता, तोही कोड न लिहिता, फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करून. म्हणजे हे डॉमिनोज लावण्यासारखं आहे, एक पडला की पुढचा आपोआप पडतो. अगदी. तुम्ही असं सेट करू शकता की जेव्हा कोणी ट्विटरवर टेलविन ट्रेडर्सबद्दल काहीतरी लिहेल, हा झाला ट्रिगर, तेव्हा त्या ट्विटचा सेंटिमेंट तपासा, ही झाली ॲक्शन. जर ते निगेटिव्ह असेल तर तुमच्या सपोर्ट टीमला एक ईमेल पाठवा, ही झाली दुसरी ॲक्शन. हे सगळं तुम्ही एका ग्राफिकल डिझायनरमध्ये फक्त ब्लॉक्स जोडून बनवू शकता. यासाठी एकही ओळ कोड लिहायची गरज नाही. अप्रतिम. आज आपण टेलविन ट्रेडर्सच्या प्रवासासोबत Azureच्या टूलबॉक्समधील अनेक हत्यारं पाहिली. VMsच्या पूर्ण कंट्रोलपासून ते फंक्शन्सच्या सूक्ष्म कार्यक्षमतेपर्यंत. आणि या प्रवासात आपण एक गोष्ट शिकलो की यातलं काही चांगलं किंवा वाईट नाहीये. प्रत्येक कामासाठी एक योग्य साधन आहे. बरोबर. तुम्हाला बागेत एक गुलाबाचं रोप लावण्यासाठी बुलडोझरची गरज नाहीये. टेलविन ट्रेडर्सने त्यांच्या जुन्या सॉफ्टवेअरसाठी VM वापरलं, मोठ्या कामासाठी बॅच, वेबसाईटसाठी AKS आणि छोट्या घटनाधारित कामांसाठी फंक्शन्स वापरलं. त्यांच्या गरजेनुसार त्यांनी योग्य हत्यार निवडलं. आजची ही चर्चा ऐकल्यावर एक विचार नक्की करा. आपण रोज जे ॲप्स वापरतो, जसं की फूड डिलिव्हरी ॲप किंवा कॅब बुक करण्याचं ॲप, विचार करा की जेव्हा आपण आपल्या डिलिव्हरी एजंटला नकाशावर रिअल टाईममध्ये फिरताना बघतो, तेव्हा पडद्यामागे काय होत असेल. तिथे कदाचित एका कंटेनरमधून GPS डेटा येतोय, एक फंक्शन तो डेटा प्रोसेस करते आणि दुसरा कंटेनर तो आपल्याला नकाशावर दाखवतोय. आपण जे सोपे फीचर्स वापरतो, त्याच्यामागे अशा अनेक सर्व्हिसेसची एक सुंदर आणि गुंतागुंतीची सिम्फनी चालू असते. पुढच्या वेळी ॲप वापरताना या सिम्फनीचा विचार करून बघा, खूप मजा येईल.